या गोंडस बाळाचा हा फोटो पहा। दुर्दैवाने हे बाळ आज आपल्यात नाहीये, त्यामुळं त्याच्या पालकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू आहे। या बालकाच्या मृत्यूची कहाणी ऐकून तुम्हाला अश्रू अनावर होतील। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण राज्यभर गाजत असताना जळगावात देखील गरिबाच्या लेकराचा अशाच पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे जनमानसातून संतापाची लाट उसळली आहे। हर्षल धाडे असं मृत्यू झालेल्या या बालकाचं नाव आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी अमोल धाडे यांचा तो मुलगा होता। हर्षल 3 वर्षांचा होता, पण त्याला चालता येत नव्हतं, म्हणून त्याची जळगावातील जावळे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू होती। त्याला एक महागडं इंजेक्शन दिलं तर तो चालू शकेल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं। आपलं लेकरू चालू लागेल या अपेक्षेने मोलमजुरी करणाऱ्या अमोल धाडे यांनी व्याजाने पैसे आणले। त्यानंतर 3 दिवसांपूर्वी पुण्याहून आलेल्या एका डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं, पण त्यानंतर त्याला रिॲक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हे सगळं घडलं असा आरोप धाडे कुटुंबियांनी केलाय। बाळाला 7-8 महिने झाले जावळे हॉस्पिटलकडे त्याचा ट्रीटमेंट चाललाय। जावळे हॉस्पिटलला जळगावला जावळे हॉस्पिटल नाही का जळगावला। जसं बाळ आम्ही 7-8 महिने झाले ट्रीटमेंट करताय ना, तर आमच्या बाळाला काहीच दिक्कत नव्हती। लहानपासून पण काही दिक्कत नाही। 3 वर्ष झाला तो फक्त इथलं दिक्कत होती जी की तो पाय असे चिपकोय, पाय म्हणजे चिपकोय पायाकडे आंबे चाले सरळ पण चाले तो असा तर चालायला त्याचं पायानं उभं राहतो स्वतः। तर आम्ही ते पायाचं त्याच्याकडे घेऊन गेलं, म्हणजे त्याला दाखवलं 7-8 महिने ट्रीटमेंट केलं त्यांच्याकडे। मग ते काय बोलले की तुम्हाला ट्रीटमेंट आता याचं म्हणजे याचं आगेचं ऑपरेशन करावं लागेल म्हणे, ऑपरेशन करावं लागेल तसं। तर आम्ही विचारलं की ऑपरेशन कसं होईल, ते चिरा वगैरे तर नाही होणार ना, तर आम्ही करणार नाही। ते म्हणे नाही चिरा वगैरे काहीच देणार नाही म्हणे, आम्ही त्या बाळाला इंजेक्शन देऊ म्हणे, फॉरेनचं इंजेक्शन आहे म्हणे, इंजेक्शन म्हणे 20-25 हजारचं येईल म्हणे ते। तर म्हणे किती आम्ही चाललं किती खर्च येईल आम्हाला, तर ते 70-80 हजार रुपये बोलले खर्च, 70-80 हजार रुपये बोलले खर्च। तर खर्च आम्ही आमचं एवढं काय होतं ना, कवर यायचं काय होतं नाही, हातमजुरी 300 रुपये आम्ही काम करता, आम्ही बोलले काय होणार नाही इथलं। तर ते बोले आम्ही तुमच्याचे सेटल करता म्हणे 50 हजार म्हणून तुमचं होऊन जाईल। तर आम्ही काय केलं, हा डन म्हटलं 50 हजार म्हणजे मी करू, लेकिन आम्ही 2 महिन्यानंतर करू का, आमच्या पैसे आहे नाही, आम्ही 2 महिन्यानंतर पुरं पैसे जमू आमच्यापाशी, त्याच्यानंतर करू। तर 18 तारखेला आम्ही 10 तारखेला आलो अगोदर, त्या दिवशी त्यांना आम्ही 15,000 ॲडव्हान्स जमा करून दिले। ते बोलले की पैसे जमा करावे लागतील। म्हटलं ठीक आहे, आमच्याजवळ पुढे मी चार्ज 15 करून देतो, जमा करून। मग ते बोलले की चालेल ठीक आहे। तर मग म्हणे तुम्ही 18 तारखेला या की आपण करून आपलं काय ते म्हटलं। त्याच्यानंतर तिची आई घाबरली, म्हणजे तिची आई बोलली की मग बाळाला काही दिक्कत नाही होणार ना, तर डॉक्टर बोलले नाही आणि गॅरंटी घेतो तर चालेल। डॉक्टरने गॅरंटी पण घेतली की चालेल म्हणे, तो चालेल, तो लेट चालेल तर चालेल। और नाही चालला तर डबल प्रोसेस आपल्याला असिस्ट करावं लागेल, डबल आपल्याला ट्रीटमेंट करावं लागेल, डबल इंजेक्शन मारावं लागेल त्याला, असं पण बोलले ते। म्हणजे आम्ही हॉस्पिटलला 1:40 आम्ही रेडी आले, 1:40 आम्ही हॉस्पिटलला आले, तर बाळाला पाणी करत उन्हातून आणले आणि बाळाला चांगला सुरक्षित आणला। तिला पण आले आम्ही चालून आले आम्ही, त्याला लहान लागली तर त्याला 2 झाकण आम्ही पाणी पिवाळले। तर डॉक्टर विचारला की आम्हाला की त्याला काही तुम्ही ना खावडलं आहे का, काही केलं आहे का, तर आम्ही ना बोललो आम्ही तिला 12च्या ना पहिले जसं 10 वाजता करत आम्ही त्याला घरून जेवण करावून आणलं आहे, म्हणजे खिचडी खावडली होती तिला। तर म्हणे आता काही पाणी वगैरे दिलं आहे का, म्हटलं 1:40 आम्ही त्याला पाणी पिवळलं म्हणे आपल्याला कमसे कम 3 या 4 तास पाहिजे म्हणे, ऑपरेशनच्या पहिले काहीच खावडा नाही त्याला। तर आम्ही त्यानं आम्हाला टाईम दिला म्हणजे आपण 4 तास 3 तास रुखा म्हणे, तर 5:30 वाजता त्यानं ऑपरेशनला म्हणजे 5-5:30 वाजेला ऑपरेशनला नेला। तर 5:30 वाजलं आणि म्हणजे 6 वाजून 10 मिनिटाला आमच्या रूममध्ये आणून दिला। त्याला काहीच लागेल नव्हतं, काहीच नाही, म्हणजे सिर्फ प्लास्टर होतं पाहायला, त्याचा प्लास्टर होतं आणि पूर्ण बेशुद्ध होता। आम्ही त्याला विचारलं की का आमच्या बाळाला सूट का होईल, तर म्हणजे त्याला भूलचं इंजेक्शन दिलं आहे म्हणजे आम्ही, तो 3-3.5 तास म्हणजे उठी म्हणजे टाईम दिला, 9-9:30चा टाईम दिला आम्हाला। तर आम्ही ना वेट केला, 1 तास झाला आम्हाला वेट करता 1.5 तास झाला वेट करता आम्ही म्हणजे 3-3.5 तास आम्ही वेट करू। पण जे पेशंट होतं त्यांच्या पहिलं ऑपरेशन होतं, तो पेशंट वारला तरी। तर आम्हाला आम्ही विचारलं त्यांच्या वडील नातेवाईकाला विचारलं की बाळ कुठे गेला तुमचा, तर म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण तो बाळकडे वाचला नाही म्हणे, मरून गेला म्हणे तो मृत्यू। जसं मी ऐकलो ना तर माझा जीव घाबरायला लागला। मी डॉक्टर म्हणजे आम्ही बोललो नाही डॉक्टरला, पण 3.5 तास झाले आमचे, तर मग आम्हाला जीव घाबरायला लागला की आपलं बाळ का उठत नाही। 3.5 तास सांगितलं होते नाही गेलं, तर 3.5 तासात का उठलं नाही आमचं बाळ। तर आम्ही जरा आवाज दिला त्याला, हर्षल, त्याचं नाव हर्षल आहे ना, हर्षल उठ हर्षल, तो पोरगा झटक्यानं उठला असा।
डोळे पण चालले ते ना असे डोळे झटकाने उठला. आणि असं हात हलवतो म्हणजे झटक्यासारखं असं हले ना श्वास हलतो वरतो व्हायचा धक्के करे. तर आम्ही डॉक्टरला बोलायला गेले. डॉक्टर काही आले ना, त्यांचे जे हाताखाली काम करताना ते आले. ते बोलले की इंजेक्शन जरी म्हणे होते म्हणे असं बाळ शुद्धीत येताना असं करतो म्हणे. आम्हाला काय माहिती की झटके कसे येतात. आम्ही म्हणतो आता बाळ येते शुद्धीत येते आमचं बाळ. तर शुद्धीत येतं ना आमचं बाळ. तर त्याला मी ना बाळावर हात ठेवला ना, तर बाळाचं अंग इतलं गरम म्हणजे ताप इतका भयंकर त्याला ताप होता त्याला. असं चटका लागे आपल्या हाताला. पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर मी बोललं की ताप कसं घाला. तर त्यातलं जो काम करणार आहे ना त्याच्या हाताखाली तो बोलला म्हणे इंजेक्शन जरी ताप येतो म्हणे काय येईन तो ताप पण कम होऊन जाईल म्हणे. तर त्यानं काय केलं म्हणे ओला कपडा करा म्हणे आणि त्याला अंगावर टाका म्हणे ओला कपडा आणि त्याने झाकून ठेवा म्हणजे झाकून ठेवायले. त्याला फरक पडेल. आज फरक पडेल फरक. पण मग त्याच्यानंतर त्याला काहीच फरक नाही पडला. तो शुद्धीतच नाही आला. बाळ केव्हा वारलं म्हणून? बाळ आमचं काल संध्याकाळी डाबी हॉस्पिटलला. त्याच्यानंतर कोणत्या हॉस्पिटल? मग त्याच्यानंतर ते बाळ शुद्धीत नाही आलं. मग पुढे काय केलं तुम्ही? जसं त्यानं मग ते काय म्हणत मॅडम आलीच आमच्या रूममध्ये. तर मॅडम म्हणे मला ना ICU मध्ये जमते म्हणे इलाज करायला आधी जमत नाही म्हणे मला. जावळ मॅडम बोलली आम्ही त्याला ICU मध्ये नेलं. तुमचं आता काय नेमकी मागणी काय आहे हे सांगा. बाळाला कसं काय प्रॉब्लेम होता ना आमच्या बाळाला कसं काय वारलं. ज्या ट्रीटमेंट गलत झाली ना बाळाची ट्रीटमेंट गलत झाली. इंजेक्शन भारी पडले का काय झाले आम्ही विचारलं ते इंजेक्शन भारी पडते का त्याला. तर डॉक्टर बोलले नाही बोलले. आम्ही 3-4 वेळा विचारले त्याला आमच्या बाळाला काय होणार तर नाही ना तसं इंजेक्शन देतात तुम्ही भारीवाला इंजेक्शन देतात तुम्ही काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना. तर नाही म्हणे काही प्रॉब्लेम नाही बाळाला. जसं आम्ही बाळ दिला आहे तसं बाळ का दिला नाही आहे ना जवळ हॉस्पिटल का बाळ दिला नाही आम्हाला. हे आमचं मागणं आहे आमचं की आमचं बाळ का नाही दिलं आम्हाला. धाडे कुटुंबियांनी केलेले आरोप डॉक्टरांनी नाकारले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बालकाला आकडी आली, त्याच्यानंतर कन्व्हल्जन बालकाची शुद्ध हरपली. तर हे जे काय आम्हाला समजलं आणि जे काय आमचे रिपोर्ट आले त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट केली आहे. परंतु प्रत्यक्ष कारण समजणं अवघड आहे आणि ते PM रिपोर्टमध्ये समजू शकेल. इंजेक्शनची रिएक्शन झाली असं काय? हो, पण बालकाला केवळ बोटॉक्सचं इंजेक्शन नाही तर बाकीचे ॲनास्थेशियाचे एजंट म्हणजे ॲनास्थेशियाचे पण इंजेक्शन, अँटीबायोटिक बऱ्याच गोष्टी गेलेल्या असतात. त्याच्यामुळे कुठल्या इंजेक्शनची रिएक्शन झाली ते सांगणं फारच अवघड आहे. आपल्याकडून काही हलगर्जीपणा झाला असं म्हणता येईल त्याला? आम्ही आमची रुटीन प्रोसिजरच फॉलो केली आणि असे खूप शेकड्यांनी बच्चांना मुलांना आम्ही हे बोटॉक्सचे इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत. डॉक्टर राजीव तर 15 वर्षापासून येत आहेत. हे त्यांच्या ह्याच्याखालीच आम्ही देतो. म्हणजे ते पिडियाट्रिक सर्जन आहेत तर मी तर ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तर त्यांच्या अंडर आम्ही या प्रोसिजर अनेक केलेल्या आहेत. 15 वर्षात माझ्याकडे एकही त्या बाबतीतली डेथ नाही. आणि डॉक्टर प्राजक्ता पण क्वालिफाय झाल्यापासून इथेच प्रॅक्टिस करतात या हॉस्पिटलमध्ये. तर अशी या बालकांच्या बाबतीत अशी पर्टिक्युलर अशी काही डेथ आत्तापर्यंत झालेली नाही. त्याच्यामुळे आम्ही दोघंही शॉक्ड आहोत की काय कारण असावं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आम्ही पण निःशब्द आहोत. जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे ADR नंबर 10/25 BNSS 194 दाखल आहे. त्यातील 3 वर्षाचा मुलगा होता हर्षल अमोल धाडे. डाबी न्यूरो सेंटर जळगाव यांच्याकडून ती MLC प्राप्त झाली होती. त्याच्यावरून ती ED दाखल करण्यात आलेली आहे. सदर EDचा तपास हा PSI गोपाळ देशमुख यांच्याकडे दिलेला आहे. त्यातील जो बालक मयत झालेला आहे त्याच्या पालकांनी डॉक्टरांवर ॲलिगेशन्स केलेले होते. त्या अनुषंगाने ती कागदपत्र प्राप्त करून चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याची. हर्षल सोबत त्याच दिवशी आणखी एका दुसऱ्या बालकाचाही अशाच पद्धतीने त्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप आहे. दोन्ही बाळांना त्या इंजेक्शनची खरंच रिॲक्शन झाली की डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला हे स्पष्ट व्हायला हवं अशी मागणी होत आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बधाने, lokmat.com, जळगाव.